नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या जीवनात होणाऱ्या 7 मोठ्या बदलांबद्दल. पुढील 3 महिन्यात असे काही अद्भुत क्षण येणार आहेत जे तुमच्या आयुष्याला एकदम नवी दिशा देतील. काही अडथळे दूर होतील, काही नवीन संधी मिळतील आणि आयुष्य एका सुंदर वळणावर जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक बदल तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. स्वामींच्या कृपेने आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी नेहमीच अद्वितीय मानली जाते. ती म्हणजे कुंभ रास. या राशींच्या लोकांचा स्वभाव वेगळा, विचार वेगळे आणि ध्येय वेगळं असतं. पण अनेकदा त्यांना त्यांच्या प्रयत्नांचं योग्य फळ मिळायला उशीर होतो. स्वामी म्हणतात, आगामी 3 महिने या कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात असा बदल घडवून आणतील की स्वतः ते लोकही थक्क होतील. बदलांची ही वेळ म्हणजे केवळ छोटासा बदल नाही, तर संपूर्ण जीवनाला एक नवीन दिशा देणारा क्षण आहे. कुंभ राशींच्या लोकांनी आतापर्यंत किती संघर्ष सहन केला आहे, नोकरीत असो, नात्यांमध्ये असो किंवा पैशांच्या बाबतीत असो. पण आता जणू दैवी हात त्याच्यावर ठेवला जाणार आहे. तुम्ही तयार आहात का या दैवी स्पर्शाला अनुभवायला? कमेंटमध्ये सांगा, होय मी तयार आहे. पहिला मोठा बदल म्हणजे आर्थिक क्षेत्रात. अनेक वर्ष जे पैसे अडकले होते, जे हक्काचे लाभ तुम्हाला मिळत नव्हते, ते अचानक हातात येतील. तुम्हाला नवा स्रोत सापडेल, नवीन नोकरी, नवा व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून मिळणारा फायदा. इतके दिवस पैशांसाठी कसरत केली असेल, पण आता नशिबाची दारे तुमच्यासाठी खुली होणार आहेत. दुसरा बदल म्हणजे करिअर आणि मानसन्मान. तुम्ही किती वेळा निराश झाला आहात की माझी मेहनत कोणी पाहतच नाही, पण पुढील 3 महिन्यात ती मेहनत इतक्या जोरात चमकून दिसेल की वरिष्ठही तुमच्या पाठीशी उभे राहतील. बढती मिळेल, कौतुक होईल आणि काहींना तर विदेशात काम करण्याची देखील संधी मिळू शकेल. तिसरा मोठा बदल म्हणजे नातेसंबंध. अनेक कुंभ राशींचे लोक घरगुती वाद, गैरसमज किंवा मित्रपरिवाराशी दुरावा अनुभवत होते. आता काळ असा येणार आहे की घरात पुन्हा शांतता, प्रेम आणि हास्य फुलणार आहे. जुन्या नात्यांना नवा उबदार स्पर्श मिळेल. तुम्हाला वाटतं का की एखादं नातं पुन्हा जोडायला हवं? जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो असे टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चौथा बदल म्हणजे आरोग्य सुधारणा. आजारपण, थकवा किंवा मानसिक ताण याने जे लोक त्रस्त आहेत त्यांना पुढील महिन्यांमध्ये मोठा दिलासा मिळेल. उपचारांमध्ये यश मिळेल, शरीरात ताकद वाढेल आणि मन प्रसन्न होईल. हे खरंच मोठं वरदान आहे. पाचवा बदल म्हणजे मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती. आत्तापर्यंत मनात अस्वस्थता, भीती, दडपण होतं, पण आता स्वामींच्या कृपेने तुमच्या मनाला शांतता मिळणार आहे. ध्यान, प्रार्थना आणि चांगल्या कृतींमध्ये तुमचं मन रमणार आहे. ही शांतीच खरी संपत्ती आहे. 6वा बदल म्हणजे अनपेक्षित लाभ. होय, जिथे अजिबात अपेक्षा नाही तिथून अचानक काही चांगली बातमी येईल. ती नोकरीचा कॉल असू शकतो, जुना कर्जमाफीचा संदेश असू शकतो किंवा दूरच्या नातलगाकडून आलेली आर्थिक मदत देखील असू शकते. हे घडेल तेव्हा तुम्हालाही वाटेल हे खरोखरच चमत्कार आहे. 7वा बदल म्हणजे भाग्योदय. आयुष्यात काही क्षण असे येतात जणू तारकांचं स्थानच आपल्यासाठी बदलून जातं. हे 3 महिने कुंभ राशीसाठी असेच भाग्योदयाचे असतील. एखादं मोठं स्वप्न जे इतके दिवस दूर वाटत होतं ते आता हळूहळू जवळ येऊ लागेल. या बदलांच्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण खरं म्हणजे दैवी शक्ती आपल्याबरोबर असते. तुम्हाला जर विश्वास असेल तर या 3 महिन्यात चमत्कार घडणं थांबवू शकत नाही. कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप कल्पखट्टी पण दयाळू असतात. त्यांच्या डोक्यात सतत नवीन कल्पना येतात, पण त्यांना योग्य वेळी पाठबळ मिळत नाही. आता मात्र त्यांच्या कल्पनांना, त्यांच्या मेहनतीला योग्य ओळख मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळही खूप शुभ आहे. अभ्यासात यश मिळेल, परीक्षेत चांगले निकाल लागतील. जे विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या काळात शुभ वार्ता मिळू शकते. विवाह योग्यासाठीही शुभ काळ आहे.
एखादं चांगलं नातं जुळेल किंवा आधीपासून असलेल्या नात्यात गोडवा येईल. विवाहितांच्या आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि पुन्हा प्रेम फुलणार आहे. जे लोक घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी संधी निर्माण होईल. एखादं नवीन घर, जमीन किंवा गाडी खरेदी करण्याची वेळ तुमच्याजवळ आली आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना या 3 महिन्यात मोठा फायदा होऊ शकतो. जुन्या ग्राहकांकडून नवा विश्वास आणि नवीन ग्राहकांकडून भरघोस ऑर्डर मिळेल. काही लोकांना या काळात जुनी समस्या स्वतःहून सुटलेली दिसेल. जी गोष्ट वर्षानुवर्ष डोक्यावर होती ती आता अचानक दूर होईल. हा खरंच एक मोठा दिलासा आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी. मानसिकदृष्ट्या देखील कुंभ राशींचे लोक अधिक मजबूत होतील. जे निर्णय ते टाळत होते ते आता धाडसाने घेतील आणि हे निर्णयच त्यांच्या जीवनात यशाचे नवे दरवाजे उघडतील. स्वामी सांगतात, कुंभ राशींच्या लोकांनी नकारात्मकता सोडून द्यावी. जर मनात भीती, राग किंवा शंका धरून ठेवल्या तर सकारात्मक उशिरा घडतो. त्यामुळे या काळात फक्त सकारात्मक विचार ठेवा. विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो स्वामी, माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा. घरात मंगल कार्याची चिन्हही दिसतील. लग्न, नामकरण, ग्रहप्रवेश आणि आनंददायी समारंभ होऊ शकतो. घरात उत्साह आणि आनंदाची लाट पसरलेली दिसेल. प्रवासाचे योगही दिसत आहेत. एखादा धार्मिक प्रवास किंवा एखादं खास टूर प्लॅन ठरेल ज्यामुळे मन अधिक प्रसन्न होईल आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. या काळात मित्रपरिवाराकडूनही अनपेक्षित मदत मिळेल. तुम्हाला वाटलं असेल की कोणी साथ देत नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी सांगतात, फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. जिथे प्रयत्न थांबले तिथे चमत्कारही थांबतो. त्यामुळे तुमची मेहनत कायम सुरू ठेवा. जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर हो स्वामी, मी तयार आहे असे टाईप करा आणि या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आता प्रश्न तुमच्यासाठी, या 7 पैकी तुम्हाला कोणता बदल जास्त हवा असा वाटतो? आर्थिक उन्नती की नात्यांमधला गोडवा की अनपेक्षित चमत्कार? कमेंटमध्ये मला नक्की कळवा, कारण तुमची इच्छा हीच दैवी शक्ती असते. या काळात एक छोटा उपायही करा. दररोज सकाळी सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र 3दा म्हणा. यामुळे बदलांची गती आणखी वेगवान होईल. शेवटी एवढंच, पुढील 3 महिने तुमच्या जीवनात सोन्याचा अध्याय लिहिण्यासाठी आले आहेत. तुम्ही फक्त मन उघडे ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामींची कृपा स्वीकार करा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी कृपा माझ्यावर आहे. तर आज आपण पाहिले की कुंभ राशींच्या जीवनात पुढील 3 महिन्यात स्वामींच्या कृपेने 7 मोठे बदल होणार आहेत. हे बदल तुमचं आयुष्य उजळवतील, तुमच्या आयुष्यातील चमत्कार घडवतील. म्हणून विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि स्वामींचं स्मरण करा. ज्यांच्यावर स्वामी समर्थांची कृपा असते त्यांचं जीवन नेहमीच बदलतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ आपल्यावर नेहमी कृपा ठेवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.